डागा मेमोरियल हॉस्पिटल नागपूर येथे एका निरोगी 3 किलो वजनाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून हा मृत्यू गंभीर वैद्यकीय आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक आरोप करण्यात येतोय। प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेकडील बाळ गर्भात निरोगी असताना योग्य वैद्यकीय निरीक्षण, आवश्यक उपकरणे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यानं बाळाची प्रकृती खालावली। प्रसूतीनंतर तातडीच्या व्हेंटिलेटर सुविधांचा अभाव असल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे या घटनेचा फक्त 3 दिवस आधी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान डागा रुग्णालयाची पाहणी केली होती। त्यावेळी नागपूरचे सिव्हिल सर्जन डॉक्टर निवृत्ती राठोड आणि डागा हॉस्पिटलचे उपसंचालक शशिकांत शंभरकर उपस्थित होते। तरीही रुग्णालयातील नवजात अतिदक्षता सुविधा अद्याप अपुऱ्या असल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणात संबंधित वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन, गुन्हे नोंद, स्वतंत्र चौकशी आणि पीडित कुटुंबास भरपाई देण्याची जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष श्री मंगेश वानखेडे यांच्याकडून करण्यात येत आहे। त्यांनी या घटनेला संस्थात्मक निष्काळजीपणातून झालेला मृत्यू ठरवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। जय मी इथे आज डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय जे आहे तिथे माझे भाऊ यांचा एक नवजात मुलगी त्याची आकस्मिक मृत्यू होते आणि इथले शासन जे आहे ते त्याच्यासाठी जबाबदारी नाही घेत आहे, जेव्हा की जबाबदारी त्यांनी घेतलेली पाहिजे। त्याचं मर्डर झालेलं आहे। का बरं झालेलं आहे? कारण की इथे जे यंत्रणा आहे, जे इथे यंत्रणा राहायला पाहिजे, इथे बेबीसाठी जे आपण काय म्हटलं डॉक्टर साहेबांनी तुम्हाला, व्हेंटिलेटरची सोय नाही आहे। इथे त्यांना बायपाईप जे लागतात, व्हेंटिलेटर खराब आहे म्हणतात, त्यानंतर बायपाईप इथे राहायला पाहिजे लहान मुलासाठी, ती सुविधा इथे नाही आहे। इथे माननीय मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब 3 दिवसा अगोदर येतात जेव्हा इथे अधिवेशन चालू असते आणि अधिवेशन चालू असताना इथले जे शासकीय इमारत आहे त्याची पाहणी पाहतात, इथे पेशंट सोबत बोलतात, इथले पेशंट आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना माहिती पडते की इथे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहे। पण या 3 दिवसानंतरच आपल्याला असं माहिती पडते की माझ्या भावाच्या लहान मुलीचा मृत्यू जे की बायपॅप मशीन आणि व्हेंटिलेटर नसल्यामुळे होत आहे। इथली ही जी व्यवस्था आहे ही खूपच दुर्मिळ आहे आणि इथे कुठेतरी याच्यात आपल्याला दिसून पडून आलेला आहे की निष्काळजीपणा। CS राठोड साहेब जे आहे ते आमचे CS जे इथे रुग्णालय पाहतात, त्यांनी इथे जे व्यवस्था करायला पाहिजे होती ते शासनाच्या आणि इथल्या सगळ्या लोकांचं भरकटून सगळं काही फक्त मंत्र्यांना जे वस्तू इथे आहे त्याचीच पाहणी करून देतात। आणि मी इथे जे आता आमचे ताई जे आलेली आहे त्यांची काय व्यथा आहे ते स्वतः सांगणार। ताई सांगा तुम्ही काय म्हणता। दादा आम्ही 15 तारखेला आहे, 15 तारखेपासून पूर्ण रात्रभर त्या मुलीला पेन होता। तिची कंडिशन खूपच 4-5 वेळा तिला आम्ही आतमध्ये नेला तरी पण तिला इकडून तिकडं तू घुमतच राहा म्हटलं। सकाळी 6 वाजेपर्यंत तिचे हाल बे होऊन गेली होती। तिला कंडिशन अशी झाली आहे की मुलांनी जेव्हा लॅट्रिन केलं तेव्हाच तिची धावपळ करण्यात आली, ते पण तेव्हापर्यंत गैरजिम्मेदारीने। त्याच्यामध्ये पण आतमध्ये तिची चेक करून राहिले, त्याच्यामध्ये चेकअपचे पण याच्यामध्ये तिथले कर्मचारी लोक त्यांना पैसे पण द्यावे लागते। ज्याच्या पैसे नाही राहिले त्या व्यक्तीने काय केल्याचे की जबरदस्तीने पैसे दिले पाहिजे का अगोदर, गैरजिम्मेदारीपणाने। आणि त्या मुलाला मतलब जेव्हा त्यांची अशी स्थिती झाली, जेव्हा नॉर्मल राहिले तेव्हा नॉर्मल पर्यंत काहीच ना बघायचं, आणि जेव्हा स्थिती गंभीर झाली आहे तेव्हाच आपण का बघितलं पाहिजे। तिच्या तारखेच्या नुसार तिला तारीख वेगळीच दिलेली आहे, तारीख पण तिला गलत दिली आहे। तारीख पण 19 तारीख दिली होती, जेव्हा की 1 तारखेमध्येच तिचा महिना पूर्ण भरून गेला होता। 1 तारखेला तिचा महिना पूर्ण भरून गेला। बरोबर आम्ही आलो होतो, तुम्ही बोलाल तसं आम्ही आलो बरोबर आहे। मग सांगितलं की ती 19 तारखेला तुम्ही या, पण तिला पेन सुरू झाला, मग आम्ही आलो 15ला। मग तुरंत का तुम्ही तिच्या हे केलं नाही, तिला पडलं नाही का रात्र वेळ मध्ये तिला पूर्ण हे होऊन गेलं। आणि मग 6 वाजता जेव्हा बाळानं पूर्ण शी करून टाकली, पूर्ण बाळाच्या फेफड्यामध्ये गेला, आणि नंतर मग म्हणता की तुम्ही नाही येला सिजर मी घेऊन जाला, तिथून पण टाइमपास केला। बाई 100 रुपये दे म्हणजे रात्रभर जागा केला आणि सकाळी डिलिव्हरी करून आले ते नॉर्मल। आणि म्हणजे गेलं तर आमचंच बाळ गेलं ना, त्यांचं काय गेलं?
त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि यांना आणि व्हेंटिलेटर वरती बाळला ठेवून शनी पण त्या बाईला आम्ही सांगितलं नाही ती टेन्शन मध्ये आहे हा सीझन वाली बाई आता त्या तिची तब्येत खराब आहे मुलीच्या मम्मीला काय सांगण्यात आलेलं आहे. आता तिला आम्ही सांगतो तिच्यावर आम्ही तिला काय सांगू आता तिला काय सांगायचं. जे आपल्या बाळासोबत झालंय ते कोणाही बाळासोबत असं अन्याय झालं नाही पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे की यांनी चांगली कारवाई केलं पाहिजे. आणि डॉक्टर लोक म्हणत आहेत की ते आमची जिम्मेदारी आहेच ना आम्ही परफेक्टली दिलाय तारीख बा म्हणजे त्या तारखेच्या अंदर मध्ये वरून सांगून राहिले आहेत की आम्ही ना तारीख मधातली दिली होती बा म्हणून 7 तारीख जेव्हा की त्या मुलीला 7 तारीख सांगितलेच नाहीये की डायरेक्टली 19 तारीख दिल्याने 19 तारखेच्या मधामध्ये तुम्हाला अगर पेन झालं तर तुम्ही केव्हा पण येऊ शकता बा म्हणून यायचंच नाही असं म्हणणं आहे डॉक्टरांचं. पेन झाला तर यायचं, नाही तर नाही यायचं. आमची एकाच्या आमच्या कारवाई केलं पाहिजे. दुसऱ्या बाळाची गत अशी झाली नाही पाहिजे. त्यांना सस्पेंड केला पाहिजे. बस एकच कारवाई आहे. आणि मावसा पण आणि जे पैसे गरीब लोकांकडून घेतले जाते ना ते पैसे तुम्ही बोला दादा. माझ्या बायकोने तिने म्हटलं स्टार्टिंग मध्ये आज 15 तारखेला का तुला समजत नाही का तू अनपड आहे का तू तारीख कधीची गेली आहे तू आता कशी आली आता मी गॅरंटी नाही घेऊन असं म्हटलं एकदम ते तू पागल आहे तू असं तिला म्हटलं एकदम आज 15 तारखेला जेव्हा हे केलं तेव्हा मोटिवेट करायला पाहिजे तर तिला तिला घाबरून दिला वरती आणि main हा, तिला घाबरून दिला. याच्यामध्ये जेव्हा आपण स्त्री जाते सीझर मध्ये लेकराची मायची स्थिती कशी होते डॉक्टरला पण माहित असते तरी पण त्यांनी कसं त्या व्यक्तीला पण त्या बाईला सांगितलं की तुझं बाळ लढलं नाहीये तुझ्या बाळाने लॅटरिंग केली आहे उलटा आणखी त्या स्त्रीला भिवाडून राहिले की नाही बा अशी स्थिती कोण कुठला डॉक्टर सांगते की पेशंटला की ना तुझ्या बाळाची स्थिती अशी आहे बा म्हणून त्यांनी आणि तकलीफ वॉर्ड मध्ये नेला तर सिस्टर म्हणते की नाही हे नाटक करते बा म्हणून अगर तिला नाटक करायचं राहिलं तर ते आलीच कशाला असते घरीच नाही नाटक करते का. आमचं असं म्हणणं आहे की आरोग्यमंत्री जे साहेब आहेत त्यांना कठोर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांना निलंबित करण्यात पाहिजे कारण की हे मर्डर केस झालेली आहे आणि हे एक प्रकारचे मर्डरच झालेलं आहे म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणे असं कृत्य दुसऱ्यांदा झालं पाहिजे नाही कारण की इथं गावोगावून पेशंट येतात आणि 15-20 दिवस इथं राहतात तरी पण त्याची सोय इथं काही होत नाही म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हे असं आमचे म्हणणं आहे आमच्या परिवाराचं म्हणणं आहे कारण की आम्ही आमची नातीन खोवली आहे आता आम्ही त्या सुनेला सांगितलं नाही आतापर्यंत आणि आता तिला सांगू आणि तिची अगर तर प्रकृती अगर काही बरी वाईट झाली तर कोण जिम्मेदारी कोण घेणार आहे याची जिम्मेदारी कोण करणार आहे. लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर.